आज मला करायचा होता परतीचा प्रवास आणि हा दिवस होता अष्टमीचा. पण आम्ही कर्णपुराच्या देवीला गेलो होतो आणि दर्शन झालं नाही. मनात ती तुकतुक राहिली होती. म्हणून मी आणि पूजाने ठरवलं की सकाळीच देवी यायचं दर्शन घेऊन यायचं. आम्ही सकाळी 5 वाजता आवरून आईच्या दर्शनासाठी निघालो. आम्ही तिकडे 5:30ला पोहोचलो आणि तेव्हाही तिकडे बरेच भक्त होते. पण इतकी गर्दी नव्हती म्हणून आईचं दर्शन अगदी निवांत घेता आलं. मन अगदी प्रसन्न झालं. खूप पॉझिटिव्ह फिलिंग येत होती. दर्शन झालं आणि आईचा फोन आला की इशू उठली आहे म्हणून आम्ही परत घरी निघालो. दुपारी कडकण्या केल्या होत्या. कडकण्यांचा फुलोरा बांधला आणि आम्ही त्याला कॅरी बॅग मध्ये ठेवला कारण आमच्या लिओ साहेबांना अशी आयटम विशेष आवडते. त्यालाही दिली टेस्टला पण आमचं लक्ष नसताना तो जर तिथे गेला तर तो खाऊन घेतो. त्याला पूजा जेव्हा कडकणी देतो ती टेस्टला त्याच्या तोंडातून तर लाळ टपकत होती. त्यानंतर आम्ही मार्केटला गेलो लिओसाठी थोडा खाऊ आणायला. आम्ही नसलो की लिओ एकदम शांत होतो. मग त्याला थोडं पॅम्पर करायला आम्ही खाऊ आणला कारण आम्हाला परत फिरायचं होतं पुण्याला. सकाळी निघालो, गर्दी नव्हती म्हणून पटकनही पोहोचलो. थोडा आराम केला, घरातली कामं आवरली. इशूला घेऊन कुलदेवीच्या मंदिरात जायचं होतं म्हणून मी, पूजा, इशू, सागर सगळेच निघालो देवीच्या दर्शनाला. आम्ही अगोदर सारसबागच्या महालक्ष्मी मंदिराला गेलो. तिकडे छान दर्शन झालं. आज नवमी होती, मला वाटलं खूप गर्दी असेल पण जास्त गर्दी नव्हती. पटकन दर्शन झालं. तिथून पुढे आम्ही चतुर्शृंगी देवीला गेलो. तिथे मात्र थोडा टाइम लागला दर्शन घ्यायला. खूप दूरपर्यंत लोक पायऱ्यांवर उभे होते पण आज पायऱ्या हळूहळू चढाव्या लागल्या म्हणून जास्त उंचावर गेलो याचा भास झाला नाही. तिथेही देवी यायचं छान दर्शन झालं. अगदी मन प्रसन्न झालं. रात्रीचे 9 वाजले होते म्हणून जास्त वेळ न घालवता घरी जायचा विचार केला कारण सकाळच्या प्रवासाने थकल्यासारखं झालं होतं. तर असं झालं माझं देवीचं दर्शन. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. चला उद्या पुन्हा भेटूया. बाय.